सगळे म्हणत होते बॉईजवर व्हिडिओ बनवा. हा व्हिडिओ बॉईज पर्यंत नका जाऊ देऊ, पण खरं सांगायचं तर आता मी जे बोलणार आहे ते फक्त बॉईज समजू शकतात. मुलांना काय नकोय? मुलांना भांडण, किटकिट, कोणी प्रश्न विचारणारं, कोणी टोकणारं नकोय. पण का? एकदा ना त्यांच्या लाईफमध्ये काय सुरू आहे कोणी ओळखून दाखवा. तुम्ही कोणी असाल, तुम्ही कॅटरीना कैफ, तुम्ही देव असाल, तुम्ही प्रेसिडेंट असाल, तुम्ही आई, बायको, बहीण, मैत्रीण, तुम्ही काही असाल, तुम्हाला कधीच सत्य कळणार नाही, अर्धवट कळेल. निसर्गाने त्यांना फक्त प्रोटेक्ट आणि प्रोव्हाइड करण्यासाठी बनवलंय. आपल्या विचारांनी किंवा आपल्या प्रॉब्लेम्स शेअर करून सुद्धा यांना तुम्हाला त्रास द्यायचा नसतो. फालतू विचार करेल आणि पुन्हा माझंच डोकं खाईल, यामागे असा हेतू आहे. म्हणून कोणी विचारणारं नाही आवडत. का नाही आवडत? कारण कमी वयातच रिस्पॉन्सिबिलिटी अंगावर येते. कोणी विचारायला नाहीये म्हणतात, पण कोणी विचारला तरी सांगू शकत नाही मुलांच्या मनात काय. मी काय बोलतोय हे फक्त मुलांनाच कळतंय. आम्ही कधीच तुम्हाला पूर्ण गोष्ट नाही सांगू शकत, कारण आम्हाला तुम्हा लोकांना त्रासच द्यायचा नाही. आम्ही सांगू तरी आमच्याकडून पूर्ण सांगितलं जाणार नाही. पण मुलींनो, हे कान उघडून ऐका. जेव्हा कोणी मुलगा रडून तुम्हाला काही सांगतोय तर तेव्हा तो सगळ्यात जास्त वल्नरेबल आहे. त्यावेळी त्याच्या तोंडून काही चुकून निघालं तर त्या गोष्टीचा वापर पुढे भांडणात करायचा नाही. जर असं केलं तर तुम्ही आयुष्यभरासाठी त्याची साईड नाही ऐकू शकणार, कारण तो सांगणारच नाही.